आणि इतर 13. सध्याची दृश्य छगन भुजबळ येवला महत्वाचा मतदारसंघ छगन भुजबळ यांचा बालेकिल्ला दणदणीत विजय छगन भुजबळ यांचा झालेला आहे। यावेळेस या ठिकाणी सुद्धा जरांगे फॅक्टरचा फायदा मात्र महाविकास आघाडीला होताना दिसलेला नाही। अनेकदा जरांगे यावेळेस आलेले होते, मात्र कुठेही जरांगे फॅक्टर अगदी सपशेल फेल गेलेला आहे येवल्यामध्ये असं आपण म्हणू शकतो। ओबीसी मराठाचा संघर्ष येवला मतदारसंघात दिसला होता आणि आता छगन भुजबळ आपल्या समर्थकांना अभिवादन करतायत। आपला बालेकिल्ला कायम ठेवण्यात भुजबळांना यश आलेलं आहे। सर बघितलं तर आपण जरांगीने अतिशय महत्त्वाचं विधान भुजबळांना पाडण्याचं विधान केलेलं होतं, मात्र त्याला सुद्धा या ठिकाणी नागरिकांनी कुठली साथ दिलेली नाही आहे आणि या ठिकाणी येवलेकरांनी मात्र छगन भुजबळ यांनाच साथ दिली असल्याचं बघायला मिळते। शरद पवार पक्षानं देखील राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटानं देखील येवल्यामध्ये एक चांगला उमेदवार दिला होता भुजबळांच्या विरोधात मराठा समाजाचा, मात्र पवारांची रणनीती फेल ठरलेली आहे। येवल्यामध्ये छगन भुजबळ विजयी झालेले आहेत। संघर्षाचं वातावरण सर्व कार्यकर्त्यांमध्ये सध्या तरी बघायला मिळत आहे। येवला हा मतदारसंघ गेल्या अनेक वर्षांपासून छगन भुजबळ याच मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात असतात, मात्र यंदा जरीही राष्ट्रवादीमध्ये बंड झालेलं असलं तरी देखील मात्र येवलेकरांचा प्रतिसाद छगन भुजबळ यांना तसाच असल्याचं बघायला मिळतंय। नाशिक जिल्ह्यातील येवला मतदारसंघातील आपण दृश्य पाहतोय। छगन भुजबळ आपल्या समर्थकांना त्याची संवाद साधतायत, त्यांच्या शुभेच्छा स्वीकारतायत। अगदी अटीतटीची लढत होईल, चुरशीची लढत होईल असं येवल्यामध्ये वाटत होतं, कारण मनोज जरांगे वारंवार येवल्यात येत होते। निश्चितच आणखी एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे ओबीसी विरुद्ध मराठा हा संघर्ष जो निर्माण झालेला होता, मात्र महत्त्वाची घडामोड आली। शपथविधी शिवाजी पार्कवरती होणाऱ्या 26 नोव्हेंबरला शपथविधी होण्याची शक्यता सध्या व्यक्त केली जाते।